मी सर्व समाजाला एकत्र घेतो, सर्व जाती धर्मांचा मी खरं तर कार्यकर्ता आहे, मी कुठल्या एका जातीचा कार्यकर्ता नाही। आणि म्हणून हे यांच्या पायाखाली वाळू सरकले, यांना दिसून आले का आपण पडलो म्हणून। आणि म्हणून ही जी भोळीबाबळी जनता आहे माझ्यासोबत, या सर्व गावच्या हिवरेपट असेल, भिवाडे असेल, गंगाधरे असेल, ही सर्वसामान्य माणसं माझ्या पाठीचे आहेत। त्याच्यामुळं यांनी काही मेळावे घेतले, मला त्याच्याकडे जायचं नाही। वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीमध्ये एक खरं तर गुरव समाजामध्ये फार माझे मित्र आहेत। आता गुरव समाजात संदीप भाऊ तर माझा खास माणूस आहे, मित्र, जीवाला जीव देणारी सगळी मंडळी आहे। आणि म्हणून अशा प्रकारे गुरव समाज असेल, आदिवासी समाज असेल, ठाकर समाज असेल, माळी समाज असेल, ओपन असेल, ओबीसी असेल, सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला चांगल्या प्रकारचं खर्च या ठिकाणी आता आपण बघू शकता मीडियाच्या मध्ये। आता हे 2-4 कोणतरी माणसं येतात, मेळावे घेतात, जातीवाद करतात, त्यांना माझ्या शुभेच्छा। बाबांनो, जातीवाद करू नका, तेढा निर्माण करू नका, निवडणूक ही शांततेने पार पडली पाहिजे। एकीमेरीवरती घाणेरडे आरोप करू नका, एकीमेरीवरती टीका टिप्पणी करू नका। यांचं मरण दिसून आले का आपण पडलेलं आहे, आपली तिन्ही सीटं पडलेत हे यांना दिसतंय। कारण जवळजवळ आता माझे 1000 महिला माझ्या बाहेर पडलेले आहेत, सर्वसामान्य म्हणजे मतदार। यांनी जर गाड्या पाठवल्या, आज सभा आहे त्यांची खरं तर ओतूरला, गाड्या पाठवल्या, यांच्या गाड्या रिकाम्या गेल्या ओतूरला, यांच्या गाडीमध्ये माणसं बसती नाही। माहितीच्या प्रचारासाठी या सगळ्या महिला, माझ्या महिला भगिनी सज्ज झालेल्या आहेत। आणि खरं तर ही निवडणूक म्हणजे ही आदरणीय अजितदादा पवारला श्रद्धांजली। किती जातीवाद केला, किती आरोप केले, त्याला महत्व नाही। आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की कुठल्या जातीमध्ये काही तेढा निर्माण करू नका। आज ठाकर समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये मला सपोर्ट आहे। मागच्या ज्या काळामध्ये माझ्या वाढदिवसाला खरं तर अपघात झाला, त्यामध्ये त्यांनी राजकारण केलं, कारण नसताना जातीमध्ये तेढा निर्माण करतात। अपघात आहे तो अपघात होत असतो, ज्यांचा ड्रायव्हर होता, ज्यांनी त्या ड्रायव्हरला सोडवला, तीच माणसं मेळावा घेतात, कुठेतरी भांडवल करतात। त्यांना माझी विनंती आहे, बाबांनो असे मेळावे घेऊ नका। झाली 7 तारीख झाली तर आपल्या प्रति एकत्र काम करायचे, एकत्र सर्वांना राहायचे, सर्वांना कष्ट करून जगायचे, शेती करायची। अशा प्रकारचं माझ्या समोरच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विनंती आहे। सर्वांना मी विनंती करतोय, सर्व जाती धर्मांना मदत करणारा मी कार्यकर्ते। माणिकडोह धरणामध्ये 2-3 ठाकर समाजाची माणसं मृत्यू पावली बुडून मच्छीमारी गेल्यानंतर, सर्वांच्या डेड बॉड्या काढण्यापासून तर रात्री 3 वाजेपर्यंत माहितीपर्यंत मी थांबून होतो। आज मडला त्या ठिकाणी एक ठाकर समाज पोरगा गेला होता, तिथं मी होतो। मी कुठल्या जातीत नाही असं नाही, गुरव समाजाचे माझे सगळे मित्र आहेत। आमचे खरं तर अनिल देवाडे असेल, बरेचसे देवाडे कंपनी, एखादा देवाडे माझ्याकडे नसेल पण माझ्याकडे 5-25 देवाडे आहेत। त्याच्यामुळे मी देवाडे बोलणार नाही। माझ्या सोबत प्रचारला देवाडे कंपनी माझ्या संघ फिरते, वाणीवाडी असेल, ढाणेवाडी असेल, आपटाळे असेल, सगळी मंडळी आणि सगळी मित्रमंडळी माझी। म्हणून मी ह्या या कार्यकर्त्यांना नेता म्हणणार नाही की बाबांनो टीका टिप्पणी करू नका, जातीवाद करू नका। जात हे बघा, सर्वांचं रक्त एकच आहे, कोण कुठल्या जातीत जन्माला, कोण काय करावं हे काय परमेश्वरानं आपलं ठरवून नाही दिलं। आणि म्हणून असं काय जातीवाद करून कुठे इलेक्शन जिंकता येत नाही। ही सर्वसामान्य माणसाची, सामान्य माणसांची सेवा करा, यांना विश्वासामध्ये घ्या। आता बघा, ते गंगाधरचे कार्यकर्ते एकदम साधे कार्यकर्ते आहेत, कधी भाषण करता येत नाही। ह्या माझ्या भिवाडच्या महिला आहेत, कधी त्यांना भाषण करता येत नाही। ह्या माझ्या हिवरे पठारच्या महिला आहेत, का त्या इथं टोपी घालून माहितीच्या प्रचारला आल्यात? तुम्हाला कोणी बोलावलंय का हो? तुम्ही कशाला आलेत? कोणत्या प्रचारला? स्वतःहून आलेत का? तुम्हाला कोणा गाडी दिलीय का? हे अशा प्रकारचे लोकांनी निवडून रोज घेऊन येतात। आम्ही कोणता 1 रुपया सुद्धा रोज घेत नाही, आम्ही फुकट आम्ही येतो काय, आम्ही पैसे घ्यायसाठी नाही येते। आता लांडे साहेब पहिल्यापासून आमच्या पाठीशी आहेत, कुठं दवाखाना असो, कुठल्या पण अडचणी असो, पण लांडे साहेब धावून येतात। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार। काय आम्ही असं काय पैसे घेऊन प्रचार नाही करते। आमची लोक काही बाकीची म्हणतात का तुम्ही पैसे घेऊन प्रचार करतात, पण आम्ही काही 1 रुपया नाही कोणता